शेतकरी मित्रांनो, हे निव्वळ 50 एकरामध्ये 10 लाख निव्वळ नफा कमवतात. जय शिवराय. मी सचिन भापकर. आपल्या शिवार आपल्या व्यवसायामध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज मी अशा शेतकऱ्यांविषयी सांगणार आहे ज्यांच्याकडे 50 एकर जमीन आहे, पण 50 एकर जमिनीमध्येही ते वर्षाला निव्वळ नफा 10 लाख कमवतात. निव्वळ नफा. अकोला जिल्ह्यामध्ये मासा हे गाव 10 ते 12 किलोमीटरवर अकोलापासून मासा हे गाव आहे. मासा या गावची लोकसंख्या जवळपास 1200 आहे आणि या गावातील शेतकरी दिनेश बाबाराव फाले यांच्याकडे 50 एकर जमीन आहे. एकत्र कुटुंब पद्धती. 4 भाऊ आहेत. 2 भाऊ बाहेरगावी टीचर आहेत. एक भाऊ आश्रमशाळेमध्ये आहे, जे दिनेश फाले यांना शेतामध्ये मदत करतात आणि आश्रमशाळेमध्ये नोकरी करतात. BA पर्यंत त्यांचं शिक्षण झालंय. त्यांनी नोकरीचा मार्ग न पत्करता त्यांच्याकडे 50 एकर जमीन असल्यामुळे त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. पूर्ण वेळ शेती करण्याचं ठरवलं आणि शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करण्याचं ठरवलं. शेतकरी मित्रांनो, 50 एकर जमीन मध्ये यांनी हे दोनदा पीक घेतात. खरीपा मधलं पीक सोयाबीन, कापूस, तूर. रब्बी मधलं पीक हरभरा, गहू, त्याच्यानंतर अद्रक, लसण. वैविध्यपूर्ण हे पिकं घेतात आणि हंगामातले पिकही अजून अलग घेतात. मूग झालं, अजून वेगवेगळे पिकं घेतात. शेतकरी मित्रांनो, हे निव्वळ 50 एकरामध्ये 10 लाख निव्वळ नफा कमवतात. नियोजन पद्धतीने शेती करतात. पहिले यांनी फळबाग लावली होती डाळिंबाची, पण काही कारणास्तव त्यांनी ते डाळिंबाची फळबाग काढली. त्यांना ज्या पद्धतीचं उत्पन्न अपेक्षित होतं ते उत्पन्न त्यांना नाही मिळालं पाहिजे त्याच्यामुळे मग त्यांनी डाळिंब पीक काढले आणि पारंपरिक पिकाकडे ते वळले. त्यानंतर त्यांनी पपईची लागवड केली होती. पहिली सुरुवात 1 एकर मध्ये केली होती पपईची लागवड. चांगलं वाण त्यांनी यूज केलं होतं शेतामध्ये. त्यातून त्यांना भरपूर नफा मिळाला होता 1 एकर मध्ये. त्यानंतर मग त्यांनी 5 एकर मध्ये लागवड केली. त्यातूनही त्यांना चांगला नफा मिळाला होता. लाखो रुपये मिळाले होते. पहिल्या एकर मध्ये मिळाले होते आणि 5 एकर मध्ये केले तेव्हाही त्यांना लाखो रुपये मिळाले होते. त्यानंतर त्यांनी आता 5 वर्षापासून लसणाकडे त्यांनी आपला मोर्चा वळवलाय. या 5 वर्षांमध्ये त्यांनी सुरुवातीला 3 एकर मध्ये लसण लागवड केली. जवळजवळ एका एकरी 30 क्विंटल त्यांना उत्पादन झालं होतं. त्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यांनी 2.5 एकर मध्ये लागवड केली होती. त्या जवळपास भरपूर प्रमाणात त्यांना लसणामधून उत्पादन मिळालं होतं आणि आताही त्यांनी लसण लागवड केलेली आहे. त्यांनी या वर्षी अद्रक लागवड केली आहे 2 एकर मध्ये. त्यांनी ते लागवड मे महिन्यामध्ये केली आहे. ते पीक 9 महिन्याच्या जवळपास आहे अद्रकचं. शेतकरी मित्रांनो, त्यांची मेहनत ही अवाढव्य आहे. खूप मेहनत करतात. मेहनत करत आहे त्यामुळे वेगवेगळे पिकं घेतात. आज 50 एकर जमीन एकट्याने शेती करणं शक्य नाही होत, पण ते नियोजन पद्धती करतात. त्यामुळे त्यांना उत्पादनही त्यातून भरघोस उत्पन्न मिळते. आजच्या घडीला त्यांच्याकडे 10 एकर मध्ये कापूस आहे, 25 एकर मध्ये सोयाबीन आहे, 10 एकर मध्ये तूर आहे, 2 एकर मध्ये त्यांनी अद्रक लावलेलं आहे आणि 3 एकर मध्ये त्यांनी मूग लावलेलं आहे. आजच्या कंडिशन मध्ये आता डिसेंबर सुरू आहे. डिसेंबर 2024. जानेवारी फेब्रुवारी मध्ये परिपक्व पूर्ण अद्रक ते शेतीतून काढतील आणि त्यांना त्यातून जवळपास 15 लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे. 2 एकर मध्ये आपण म्हणतो की शेती
एवढी 40 एकर पाहिजे, 50 एकर पाहिजे. पण मित्रांनो, नियोजन पद्धतीने जर शेती केली तर आपण कमी जागेमधूनही चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. हे दिनेश फाल्ले यांनी सिद्ध करून दाखवलाय. नवीन नवीन प्रयोग, नवीन नवीन काहीतरी वेगळं करायचं, नवीन काहीतरी शिकायचं आणि त्यातून शेतीमध्ये त्याचे प्रयोग करायचे. हे त्यांची जे विचार आहे किंवा हे जे त्यांची मानसिकता आहे ही त्यांना शेतीमध्ये यशस्वी करण्यासाठी खूप उपयोगाची आहे. ते नवीन विचार करतात, 4 लोकांचा सल्ला घेतात, कृषी विभागाकडून त्यांना चांगली मदत होते. या सगळ्या गोष्टीचा विचार करून ते चांगल्या प्रकारे शेती करतात. शेतकरी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे. अशा लोकांविषयी मी माहिती सांगतो जेणेकरून तुम्ही लोकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन या पद्धतीने शेती करावी. मित्रांनो, दिनेश फाले यांच्याकडे 2 विहिरी आहे, 4 बोरवेल आहे. ठिबक सिंचनाद्वारे ते शेती करतात. पाण्याचा अतिवापर ते टाळतात. ठिबक, त्यांना 15 वर्षाचा अनुभव आहे आणि 15 वर्षापासून ते शेती करत आहे. या 15 वर्षामध्ये त्यांचा शेतीमधला दांडगा अनुभव आहे आणि त्यातूनच ते नैसर्गिक पद्धतीने शेती करतात, रासायनिक पद्धतीने शेती करतात. रासायनिक पद्धतीने म्हटलं तर युरिया, DAP चा वापर करतात, पण अति वापर ते करत नाहीत. नियोजन म्हणजे जेवढं लागते त्याच पद्धतीने ते करतात. अभ्यास करून रासायनिक खताचा वापर करतात आणि जीवामृत, घनजीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क याचाही जिथे वापर करायचा आहे तिथे ते वापर करतात. यातूनही त्यांच्या उत्पन्नामध्ये भरघोस मदत होत. दिनेश फाले हे नियोजन पद्धतीने शेती करत असल्यामुळे बाजाराचा भाव, त्यानंतर शेतीमध्ये जास्त खर्च न करता लिमिटेड खर्च, लिमिटेड रासायनिक खतांचा वापर, या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना नफा हा जास्त प्रमाणात मिळतो आणि शेतीचा त्यांचा दांडगा अनुभव असल्यामुळे त्याच्यातून उत्पादन चांगलं मिळते. लसणाचा जर विचार केला तर आज त्यांच्याकडे म्हणजे थेट घरून लोक लसण घेऊन जातात. पांढरा शुभ्र लसण आहे, लसणाची क्वालिटी चांगली आहे. त्याच्यामध्ये अमरावती, अकोला, नागपूर येथून व्यापारी त्यांच्याकडून चांगल्या क्वालिटीचा लसण घेऊन जातात. 5 वर्षापासून ते लसणाचं उत्पादन घेत आहे शेतातून आणि त्याच्यातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळत आहे. लसण हे जवळपास 5 महिन्याचं पीक आहे. या 5 महिन्याच्या पिकातून ते भरपूर उत्पन्न घेतात. बेड पद्धतीवर ते जास्त करून ते बेड पद्धतीवर शेती करतात, जी योग्य पद्धत आहे जास्त उत्पादन मिळवण्यासाठी. लसण, अद्रकही हे त्यांनी बेड पद्धतीवरच लावलेलं आहे आणि आज जवळजवळ तुम्ही अद्रकचा जर प्लॉट पाहिला तर एक खूप चांगल्या पद्धतीचा त्यांचा प्लॉट आहे अद्रकचा. पूर्ण हिरवगार अद्रक आहे आणि आजच्या कंडिशनला म्हणजे जवळजवळ 9 महिन्याचं पीक आहे, तर आज 7 महिने कंप्लीट झालेले आहे. या 7 महिन्यामध्ये त्यांना एका झाडाला कमीत कमी 1 किलोचं अद्रक आहे एका झाडाने. जर त्यांना चांगला भाव मिळाला तर त्याच्यातून त्यांना जवळपास 15 लाख रुपये 2 एकर मधून अद्रकामधून अपेक्षित आहे. मित्रांनो, म्हणून शेती जर असेल तर शेती करा, नवीन नवीन प्रयोग करा. फक्त पाणी आवश्यक आहे, बीज आवश्यक आहे आणि तुमचं नियोजन, संयम आणि बाजाराचा भाव, बाजाराचा अभ्यास या गोष्टी जर तुम्ही नियोजन पद्धतीने जर सगळं हाताळलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे शेती करू शकता. मनुष्यबळ शेतीमध्ये कधी कधी त्यांच्या घरचे लोक त्यांना सपोर्ट करतात शेतीमध्ये. ट्रॅक्टर आहे त्यांच्याकडे, त्यांनी आज या उत्पन्नातून, शेतीच्या उत्पन्नातून त्यांनी चांगलं घर बांधलंय, ट्रॅक्टर घेतला आहे, मुलांचं शिक्षण शेती विकायला काढतात. पण शेतकरी मित्रांनो, नियोजन पद्धतीने शेती करा, तुम्हाला त्यातून उत्पन्न नक्की मिळेल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा.
कमेंट्स करा, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही कुठून बघत आहे नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.